एकनाथ शिंदे शिवसेनेला खिंडार. माजी पंचायत समिती सदस्य उत्तम परबळकरांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढली. नामदार आदितीताई तटकरे यांचे प्रतिपादन. खालापूर पंचायत समितीचे माजी सदस्य शिवसेना शिंदे गटाचे नेते उत्तम परबळकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत महिला व बालकल्याण मंत्री नामदार आदितीताई तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. पंचायत समिती सदस्य म्हणून काम करताना लोकांसोबत परबळकरांची नाळ जोडलेली आहे. कधीही टीकेचे आणि पदासाठी राजकारण त्यांनी केलेले नाही. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि परबळकरांची राजकीय विचारधारा वेगळी होती, परंतु एकमेकांविरोधात कटू भावना नव्हती. परबळकरांच्या प्रवेशाने खालापूर तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली असल्याची भावना आदितीताई तटकरेंनी पक्षप्रवेशाच्या प्रसंगी बोलताना व्यक्त केली आहे. शिंदे गटाचे नेते उत्तम परबळकर यांचे 36 परिसरात चांगले वर्चस्व आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आमदार थोरवेंनी तिकीट कापल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. त्यामुळे नाराज परबळकरांशी युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे आणि खालापूर तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील यांनी संपर्क करून राष्ट्रवादीत घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. त्यानंतर महिला व बालकल्याण मंत्री नामदार आदितीताई तटकरे यांनी उत्तम परबळकरांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे, शेखर पिंगळे, भूषण पाटील, श्रद्धा साखरे, बंधू मलबारी, सुरेश पाटील यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. नामदार तटकरेंनी उत्तम परबळकरांची चर्चा करून पक्षप्रवेश करून घेतला असून प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये मोठा पक्षप्रवेश करू अशी माहिती देऊन सुनील तटकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत पक्षप्रवेश केल्याने पक्ष संघटना खालापुरात बळकट होईल असा विश्वासही आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे. सगळ्यांना अत्यंत आनंद आहे. आदरणीय तटकरे साहेबांसोबत पण अतिशय जिव्हाळ्याचे संबंध त्यांचे राहिले. राजकीय जरी वेगवेगळे पक्षाचं काम करत असलो, मतमतांतर जरी, राजकीय विचारधारा जरी वेगळी होती, तरी कुठेही मनामध्ये अजिबात एकमेकांबद्दलची कटू भावना नव्हती, आदरच होता. आणि नेहमीच काम करत असताना एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून या संबंध भागामध्ये काम केलेलं आहे. तटकरे साहेबांनी जिल्ह्यामध्ये काम केलंय. आमची सगळेला सभापती होती त्यावेळेला त्यांनी पंचायत समितीचे सदस्य म्हणून सुद्धा त्या संबंध विभागातून काम केलेलं आहे. आत्ताही त्यांचा तो अनुभव आम्हाला पक्ष संघटनेमध्ये, इथल्या संबंध भागामध्ये आणि फक्त पंचायत समिती गणातच नाही तर संबंध खालापूर तालुक्यामध्ये असतील, खोपोली शहरामध्ये पण त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहे. आणि मला खात्री आहे की त्यांच्या येण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही आणखीन वाढलेली आहे. आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत गेल्या अनेक वर्षांचे जे जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यातून त्यांनी हा घेतलेला निर्णय, अनेकांनी हा निर्णय जो उत्तम शेटनी घेतला त्याच्यामध्ये अनेकांनी सहभाग नोंदवलेला आहे. मी त्या सगळ्यांचे सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आभार मानते. आणि ते आल्याने जे पक्षाला बळकटी मिळालेली आहे, त्यांच्या सहकार्याने सुद्धा या निमित्ताने निर्णय घेतलेला आहे. एक भव्य असा हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आम्ही पुढच्या कालावधीमध्ये आयोजित करणार आहोत. आणि मला खात्री आहे त्यांचं मार्गदर्शन ते आम्हाला मिळत राहील. या संबंध भागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून त्यांची लोकांसोबत नाळ जुळली. म्हणजे कुठेही पद, निवडणुकीचं राजकारण हा भाग वेगळा झाला, पण सगळ्या पक्षांसोबत त्यांचे असणारे हितसंबंध असतील. कारण त्यांनी वैयक्तिक कधी कोणावर टीका, विरोध किंवा कुठं कोणाच्यासाठी वैयक्तिक अडचण अशा पद्धतीचं राजकारण त्यांनी कधी केलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच या संबंध परिसरामध्ये चांगलं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली.